पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्व थोर विभूतींना विनम्र असं अभिवादन. आजच्या या ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असलेले या संस्थेचे प्रमुख यासीन पटेल, त्यांचे गणेशराव कोळे, त्यांचे सर्व सहकारी आणि संबंध महाराष्ट्रामधून आलेले ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला असे सर्व पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले सर्व उपस्थित, इथे उपस्थित असलेले इतर सर्व सन्माननीय माझ्यासोबत असलेले सन्माननीय बसवंतप्पाजी उबाळे, उमरदराज खानजी आणि बंधू आणि भगिनीनो, मला वाटलं बँड सततच चालू राहील काय की, नाहीतर आमचं कधीही कार्यक्रम असला की बँडनं स्वागत होत असते. मग ते कदाचित आमचा असो की इतराचा असो, किंवा आमच्या सत्कारात असो किंवा विरोधात असो, पण आम्हाला डिस्टर्ब करण्याचा कार्यक्रम तर नेहमी चालत असतो. पण आम्ही याला जुमानत नाही आहे. आम्हाला माहिती आहे आमच्या प्रवासामध्ये अनेक विघ्न आणि काठी आहेत, पण त्याची तमा न बाळगता आम्ही चालत असतो आणि हेच आमचं उद्दिष्ट आहे असं आम्ही स्वतःला समजत असतो. मला थोडं खरं बोलण्याची सवय आहे, बरं बोलण्याची सवय अजिबात नाही. आता खरं आणि बरं मधला फरक तुम्हाला समजला असेल. पत्रकार आहेत आपण, फार मोठी ज्ञानी माणसं आहेत. विनाकारण कुणाची स्तुती करणे हे आम्हाला आवडत नाही. नाहीतर हे आम्ही समजतो ज्या स्तुती करू लागलं तर ह्यानं श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातला प्रमुख वक्ता असेल असं समजतो. कारण मेल्यानंतर वाईट बोलायचं नसते, म्हणून जी स्तुती करतात त्याच्यात आणि प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये खूप बदल असतो. मित्रो, खरं बोलणाऱ्याला खूप संकट असतं आणि जीवन जगणंसुद्धा खूप अडचणीचं असते. आता आमच्या मित्रांनी सांगितलं की पत्रकारिता करत असताना कशी करायला पाहिजेत हे मी थोडकं तुम्हाला, मी जास्त काय बोलता येणार नाही मला, कारण आपण खूप ज्ञानी लोक आहेत. आपणाला दररोज 100-200 लोकांचा संपर्क असतो, त्यांच्या मुखातनं काय बोललं जातं हे आपण ऐकलेले असतात. तेवढा आमचा संपर्क राहत नाही आहे. म्हणून मी बोलत असताना सातत्यानं म्हणत असतो, पत्रकारिता हे काही व्यवसाय नाही आहे, हे एक वृत्त आहे. वृत्त म्हणजे कशाला म्हणतो, त्याच्यात फायदा तोटा नफा काही समजलं त्याचा भाग नसतो. फक्त काम करत राहणे एवढाच एक भाग असतो. आणि पत्रकारिता एवढं अवघड काम आहे, मला वाटतं याच्यापेक्षा अवघड काम जगाच्या पाठीवर कुठलंच नाही. खरं बोलावं तरी एक, नाही बोलावं तरी एक, अशी परिस्थिती आहे.
आम्हाला लहानपणी एक उदाहरण सांगितलं जायचं, बोलून तो माँ मर जाए, ना बोलून तो बाप कुत्ता खाए. याचं उदाहरण माहीत असेल तुम्हाला, ऐकून पण असाल. एक दारुड्याची पत्नी राहते, नवरा तिला काहीतरी किलोभर मटण आणून देतो आणि ही शिजवून तयार ठेव, मी आलोच म्हणतो, दारू प्यायला जातो तो. तिनं बाई बिचारी आपली गरीब भोळी बाबडी आई, तिनं बनवून ठेवलेलं असतं, तितक्यामध्ये कुत्रं येतं आणि ते सगळं सांडून वाटोळं करते, खाऊन जाते. आता तिच्या पुढे प्रश्न पडतो की तो जर दारू पिऊन आला आणि त्याच्या पुढे जर मी ताट नाही ठेवलं तर माझी काही गत नाही. आणि नाही ठेवलं तर माझी काही गत नाही म्हणून तिनं काय करते, बाजूला एक कुत्रं मेलेलं असते, त्याचं कटकट मटण आणते की ती शिजवून तयार ठेवते. ही त्याचा मुलगा बघितलेला असतो, त्याच्या मुलानं बघितलेलं असते. आता मुला कळतं तो मुलगा, त्यानं बघितलेलं आहे की आईनं फार मोठी मिस्टेक केली आहे म्हणून. तितक्यात त्याचा बाप येतो, दारू पिऊन झुलत झुलत मस्त हाका मारत गोंधळ करत येतो. त्यानं बघते आता बाप. आता मी जर बापाला सांगितलं की ते मटण खाऊ नका, ते कुत्र्याचं मटण आहे, तर बाप तिला काही जीवन ठेवत नाही. आणि मी जर बापाला खायला, मी जर काही नाही सांगितलं बापाला, तर बाप कुत्रं खाते. म्हणजे बोलून तो बाप माँ मर जाए, ना बोलून तो बाप कुत्ता खाए, अशी परिस्थिती पत्रकाराची आहे. खरं बोलावं, खरं लिहावं तर अनेक अडचणी, नाही लिहावं तर पत्रकारिती जागा होते. का करायचं तरी काय करायचं नेमकं, अशा परिस्थितीतून एक मध्य साधला जातो, जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मध्यमा सांगितला. अशी तलवार चालवा की जेणेकरून मौत बी नाही झाली पाहिजे, पुढला शरण बी आला पाहिजे. पण अशी तलवार काढणं किती कठीण काम आहे बघा ना आजच्या काळामध्ये. पत्रकारिता एवढा सोपा धंदा नाही आहे. आणि या लातूरमध्ये जवळपास 460 रात्री 460 पत्रक आहेत. यूट्यूबचं बोलत नाही बरं का मी, यूट्यूबवाल्यांचं बोलत नाही, पण प्रिंट मीडियाचे 460 पत्रक आहेत, असं मी 5-7 वर्षापूर्वी वाचलेलं होतं. एवढे पत्रकार झालेच कसे. आता त्यांनी काल मला बोलताना सांगितलं पटेल साहेबांनी की पत्रकार आणि वार्ताहर 2 भाग आहेत म्हणले. पत्रकार म्हणजे ज्याचं स्वतःचं मालकीचं पत्रक आहे, जो म्हणजे पेपर काढतो तो पत्रकार, आणि जो वार्ताहर त्याला सपोर्टिंग बातम्या पुरवतो त्याला आपण वार्ताहर म्हणतो. पण प्रत्यक्ष काम कुणाचं आहे, महत्त्वाचं वार्ताहराचं आहे. फील्डवर काम करतो कोण, वार्ताहर करतो. आणि आम्ही त्यांच्याकडनं फीड घेतो आणि ते आमच्या पत्रकात छापतो. आणि आम्ही त्या पत्रक चांगल्या पद्धतीने चाललं तर त्याला जाहिराती खूप मिळतात, कारण ते जास्त प्रतीमध्ये जास्त लोकांपुढे जातात. म्हणून जे काही कमर्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्या जाहिराती म्हणा, किंवा उद्योगाच्या जाहिराती म्हणा, किंवा वाढदिवसाच्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली माहिती गेली पाहिजेत, याच्यासाठी पत्रकार मोठा कोणता असतो तर ज्याची अंक जास्त निघतात तो पत्रकार मोठा. आणि त्याची बातमी, त्याची न्यूज असेल, त्याचा जाहिरात असेल, ती जास्त लोकांपर्यंत पोहोचते. त्याच्यामुळं ती जाहिरात कुणाला मिळते, पत्रकाराला. आणि काम कोण करतो, वार्ताहर. महत्त्वाचं काम वार्ताहर. आणि मग हा पत्रकार त्याला पगारावर काहीतरी अल्प पगारावर त्याला ठेवत असतो. खरं सांगा, अशा महागाईच्या दौरमध्ये त्या वार्ताहराचं घर कसं चालावं, किती भयंकर अवघड परिस्थिती आहे. तुम्ही बारकाईने विचार करत नाही. पत्रकार का झाले एवढे पत्रक का काढावे वाटले त्यांना, तर याला कारणीभूत कोण आहे, एवढे पत्रकार झाले का, याला कारणीभूत सरकार आहे. मी अत्यंत अभ्यासपूर्वक बोलतोय. याला कारणीभूत सरकार आहे. सरकारने तरुण सुशिक्षित पोरांच्या हाताला काम देण्यासाठी सरकार निष्फळ ठरलं, म्हणून त्यांनी आता काय करावं, नोकरी लागत नाही,
उद्योग करायला पैसे नाही, व्यवसाय करायला तेवढं स्किल नाही, तर मग करायचं काय? एक छोटं पत्रक काढायचं आणि त्याच्या माध्यमातून आपलं उदरनिर्वाह चालवायचं. ही सध्याची परिस्थिती आहे. मी बोललं तरी सत्य आहे, नाही बोललं तरी ही परिस्थिती सत्य आहे. मग याला जिम्मेदार सरकार आहे. कोणतं सरकार आहे? मग राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल. मी परवा एकदा असं म्हणालो होतो, मेडिकल बोर्ड आहे देशामध्ये सरकारचं, वकिलांची आमची कौन्सिल आहे, कारण त्याच्या माध्यमातून आम्ही कारभार करतो. तसं या पत्रकारांचं कुठलं कौन्सिल किंवा ही आहे का अधिकृत? असं कुठेही नाही आहे. की ज्याला आपण लोकशाहीमधला चौथा खांब म्हणतो, इतकं महत्त्वाचं काम आपल्याकडे आहे. हे काम तुम्ही करताय, मग या चौथ्या खांबाकडे काही बजेट सरकार नियोजित आहे का? सरकारने काही बजेटची तरतूद केली आहे का चौथ्या खांबाला? तुम्हाला मजबूर केलं जातंय किंवा तुम्हाला मजबूर होऊन कोणाच्या राजकीय पुढाऱ्याच्या घरावर जावं लागतंय, इथपर्यंत करू शकता तुम्ही. पण या विषयावर काही सरकार तुम्हाला अनुदानित करून किंवा एक मोठी संस्था अशा प्रकारचं एक कुठं आहे का? आता तुमचा पत्रकार संघ एक आहे, मराठी पत्रकार संघ असेल, महाराष्ट्र लेवलवर चालतो. केंद्र सरकारच्या लेवल काही पत्रकाराचा संघ आहे का? तर का नाही असं माझं मत आहे. असेल बी, तो कदाचित मला माहिती नसेल. पण एक ताकदवार संघ पत्रकारांसाठी असला पाहिजे, पत्रकारासाठी म्हणा किंवा न्यूज मीडियासाठी असला पाहिजे. तो एवढा ताकदवार असला पाहिजे की तिथून ठरलं पाहिजे की सरकारच्या खऱ्या बातम्या, सरकारची वास्तवता लोकांच्या समोर ठेवली पाहिजे. ही जिम्मेदारी पत्रकारांची आहे. लोकांची जे काही सुखदुःख आहे ते सरकारच्या समोर मांडायचे. ही जिम्मेदारी मांडत असताना मग सरकार कोण आहे, कुठला आहे, कसला, याचा विचार न करता आपण त्याच्या पुढे बातम्या ठेवत असतो. म्हणून मला असं वाटतंय की केवळ जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल एवढ्या पुरतं मर्यादित न राहता, तुमचा एवढा मोठा आता ही संघ झालेला आहे, सर्कल झालेला आहे, तर तुम्ही हे केंद्र सरकार, राज्य सरकारच्या लेवलवर एक मोठं संघटन किंवा एक सर्कल असं तयार करा, जेणेकरून त्याचे सगळे सदस्य असले पाहिजेत. आता आमच्या वकिलाचा एक संघ आहे, स्टेट बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, केंद्रीय बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड बार काउन्सिल ऑफ इंडिया, हे जे आहे, आम्ही यांच्या माध्यमातून केंद्रावर दबाव आणू शकतो. तसं या पत्रकारांचा चौथा खांब म्हणतो आपण. पण दबाव तंत्र आणण्यासाठी आपल्याकडे कुठलीही संस्था किंवा ताकद एकत्रितपणे नाही आहे. लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीनं आपण सरकारला प्रश्न विचारू शकतो, ज्या सरकारवर दबाव आणू शकतो, ज्या प्रकारे सरकारकडून प्रश्न सोडवू शकतो, त्याच पद्धतीनं आपण सुद्धा अशा पद्धतीचा दबाव तंत्र वापरण्यासाठी एक भारतीय लेवलवर, हिंदुस्थान लेवलवर, भारत लेवलवर, नॅशनल लेवलवर एक मोठं संघटन असणं अत्यंत गरजेचं आहे. थोडं याच्यावर लक्ष करण्याची गरज आहे. अन्यथा आपल्याला कोणी विचारणार नाही. मग आपल्याला जास्तीत जास्त काय करतील हे लोक? मग तुम्हाला मजबूर करतील आणि तुम्हाला त्यांच्या वाड्यावर यावं लागेल अशी परिस्थिती निर्माण करतात आणि मग तुम्हाला नाईलाजानं पत्रक आपलं घेऊन त्यांच्या वाड्यावर जावं लागते. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. मी अतिशय गांभीर्यानं का बोलतो आहे की मी पत्रकारांना अतिशय जवळून बघितलेलं आहे. याच्यासाठी म्हणतो की एखाद्या पत्रकाराला, एखाद्या वार्ताहराला एखाद्या पत्रकारांनी काढून टाकलं किंवा एखादी त्यांच्या आवडीच्या पक्षाच्या किंवा आवडीच्या नेत्याच्या विरोधात एखाद्या रिपोर्टरनी बातमी छापलीच आणि ती त्यांच्या पत्रकाराला नाही आवडली, तर त्या पत्रकाराला तो काढून सुद्धा टाकू शकतो.
मग अशा पत्रकाराला जर काढून टाकलं, त्याच्या पुढे किती समस्या आहेत, किती समस्या आहेत, विचार तुम्ही करताय का नाही? खट म्हणताना त्यानं खाजगी नोकरी आहे की हो, त्याच्या मर्जीचा मालक आहे त्यानं. हां, तुम्ही उद्यापासून घरी बसा, येऊ नका. काय करायचं त्यानं? त्याच्याबद्दल काय जीवनामध्ये तरतूद आहे? त्याचं जीवन अधांतरी आहे? त्याला कोण मदत करणार आहे? मग त्याला कोणाचा दुसऱ्या पत्रकारापाशी जावं लागेल, दुसऱ्या पेपरवाल्यापाशी जावं लागेल आणि मग मला ठेवा, असं करा तसं करा म्हणावं लागेल. म्हणजे त्याच्या जीवनाची जगण्याची अजिबात खात्री त्याला नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पत्रकारी करता हो. मग याला कोण जिम्मेदार आहे? तर याला आपणच जिम्मेदार आहोत. म्हणून देश लेवलवर एक संघटन उभं राहिलं पाहिजे की तुम्हाला, आणि संघटन उभा करून तुम्हाला असं म्हणता आलं पाहिजे की तुम्हाला अशा पत्रकाराला तुम्हाला काढता येणार नाही, असा दबाव पत्रकारावर किंवा वार्ताहराला काढून टाकता येणार नाही. आणि काढायचं असेल तुम्हाला तर त्याला त्याच्या जीवनाची सुरक्षा द्यावी लागेल, त्याच्या जीवनाची हमी घ्यावी लागेल आणि मग तुम्हाला काढता येईल. जसं कामदार न्यायालयामध्ये जसं कायदा लागू आहे की त्याच्या जीवनाची हमी घेण्याची, तशी वार्ताहराची जिम्मेदारी त्या पत्रकाराच्या, जो पत्रक चालवतो त्यांच्याकडनं घ्यावी लागेल. हे करण्यासाठी आपणाला एक स्वतंत्र कायदा तयार करावा लागेल आणि त्या कायद्याच्या माध्यमातून हे करावं लागेल. बरं, पत्रकार तर काही फार असे म्हणजे सगळेच पत्रकार काही शिकलेले आहेत का? जर्नलिस्टची डिग्री घेतलेली आहेत का? सगळे नसतील, काय असतील, पण काही डिग्री घेतलेल्यापेक्षा चांगली पत्रकारिता करत आहेत. यांचा सुद्धा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात तेव्हा आपणाला कुठेतरी जिम्मेदारीनं एक स्टेप्स पुढे घ्यावं लागेल. मी तुमच्याकडे विनंती असं करणार आहे, पटेल साहेब, तुम्हाला विनंती अशी करणार आहे की केवळ पुरस्कार दिला आणि तुमचं काम संपलं, तुमची संस्था मोठी झाली, इतक्यापर्यंत मर्यादित तुम्ही अजिबात राहू नका. तुम्हाला थोडं विस्तृत जावं लागेल. या सगळ्या महाराष्ट्रातले जे काही मराठी पत्रकार संघ असेल किंवा देश लेवलचा, यांना कुठंतरी रजिस्टर्ड नोंदणी करत पत्रकार तयार करावा लागेल आणि या पत्रकाराच्या संघ तयार करावा लागेल आणि याच्या माध्यमातून सरकारवर काही दबाव आणायचे काम आपणाला करावं लागेल. ते करणं गरजेचं आहे. म्हणून मी सांगतो की या सगळ्या गोष्टी आता पत्रकाराच्या व्यथा काय मांडाव्या, खरं म्हणजे भयंकर अवघड परिस्थिती आहे बरं का. आता तुम्ही मला सांगितलं की काल 40,000 मला पगार देते, माझं एवढं मोठं पत्रकार आहे, हे आहे ते. काय होते 40,000मध्ये? काही होतंय तुमचं 40,000 भागते काही? असल्या महागाईच्या काळामध्ये 10,000 भाडं जाते, 10,000चं रॅशन गेलं, 10,000 फिरण्याला गेले, राहिले 10,000 लेकरा बाळाचं कॉलेज आहे, शिक्षण आहे, मेडिकल आहे, दवाखाना आहे, सगळ्या गोष्टी येतात. तेवढ्यात बस होतेत का? मग तुमच्या जेव्हा गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत तेव्हा तुम्हाला कुणाचा तरी बळी जावं लागतो किंवा आर्थिक परिस्थिती तुम्हाला बळी जाण्यासाठी मजबूर करते, परिस्थिती मजबूर करते. मग तुमच्या कोणाच्या तर गळाला तुम्ही लागता आणि मग त्याच्यासारखं तुम्ही खरं असलेलं सुद्धा पत्रकात लिहू शकत नाही. मग त्याच्या मर्जीनुसार बऱ्याचशा गोष्टी आपल्याला टाळता येतात, म्हणजे त्याला बऱ्याचशा गोष्टी बाजूला सारता येतात. म्हणजे जे पैसेवाले आहेत, मी जेव्हा निवडणुकीला थांबलो तेव्हा एका पत्रकाराने मला विचारलं, अरे बाबा मी जे एवढं खरं बोलतोय, स्टेजवर बोलतोय, तुम्ही जरा छापा लिहा, हे इलेक्शन आहे म्हणले. अण्णा इथं सेंटीमीटरवर पैसे आहेत म्हणले. हा पेड न्यूज आहेत, सेंटीमीटरवर पैसे द्या, मग तुमचे काही बी राहू दे लिहितो म्हणले मी. अरे बापरे म्हणलं, मी पैसे दिल्यावर तुम्ही माझं खोटंही लिहू शकता का? अत्यंत चुकीचं आहे. जे खरं आहे तेच लिहा. मी पैसे देऊ या नाही देऊ, पण हे कितपत शक्य आहे हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. म्हणून मी सांगितलं, मी ब्रिटनच्या पत्रकारितेचं उदाहरण रात्री पण दिलं, आता पण देतो. ब्रिटनला पत्रकारिता कशी चालते?
ते कुणाची एकट्याच्या मालकीचे राहत नाही, ते ट्रस्ट असते आणि ते पब्लिक ट्रस्ट असते. मला वाटलं की हा पेपर अतिशय सुंदर लिहितो, चांगल्या प्रकारे चालतो. या पेपरमध्ये खरं लिहिलं जातं, देशातल्या सरकारचं बाहेर जे काही मधलं आहे ते बाहेर सांगू शकतात, ते जनतेला माहिती होऊ शकते. चांगला लिहितो हा पेपर, म्हणून त्या पेपरला मला काही मदत करायची इच्छा आहे. म्हणून मी त्यांना म्हणालो, मला असं वाटलं की त्या ट्रस्टने माझं वैयक्तिक मी त्या ट्रस्टला पैसे मला जेवढे घडतील तेवढे मी त्याला दान द्यावं, म्हणजे देणगी द्यायची त्याला. म्हणजे ते ट्रस्ट, अशा प्रकारची पत्रकारिता ब्रिटनमध्ये चालते. म्हणजे कुणाच्या वैयक्तिक मालकीची फॉर आणि फेवर कुणालाही करत नाही. त्यामुळं तिथली जी काही लोक राजकारणी आहेत ना, अत्यंत म्हणजे सचेतन आहेत, आपल्यासारखे बधीर नाही झालेली ते इतके जागरूक आहेत. त्यांना असं वाटतंय की आपण जर काही चूक केली तर उद्या पेपरमध्ये येईल, जनतेला माहीत होईल आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या पुढच्या निवडणुकीच्या सध्याच्या असलेल्या परिस्थितीवर राजकारणाचा बदल होऊ शकतो. ही परिस्थिती आहे. आता आपल्या भारतात तसं होते का? भारतातला पहिला प्रधानमंत्री आहे की ज्याच्यावर एवढा ट्रोल केला जातो आजचा सध्याचा असलेला नरेंद्र मोदी. किती ट्रोल, किती अश्लील शब्दामध्ये ट्रोल केला जातो. अरे ते देशाचं नेतृत्व आहे आमच्या, आम्ही त्याला निवडून दिले, त्याच्या विरोधात एवढं अश्लील सोशल मीडियावर लिहिलं जाते, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर लिहिलं जाते. काय कारण नाही हो? उगीच कसे लिहितात लोक? उगीच वास उठतं का हो? वास उठत नाही. तेवढं पावित्र्य त्या पदावर बसल्यानंतर तुम्ही सांभाळलं पाहिजेत, याची जाणीव राजकारण्यांनी ठेवली पाहिजे. विनाकारण कोणी टीका करत नाहीये. तो टीका करत असेल तर त्याला लक्षात घेतलं जातं आणि त्याच्यावर बरोबर तो स्वतः सुद्धा पश्चातापात पडत असतो की मी विनाकारण त्याच्यावर टीका केली म्हणून. पण मी आवर्जून तुम्हाला सांगतो, एवढा बदनाम प्रधानमंत्री या देशात पूर्वी कधी झाला नाही आणि पुढे होईल का नाही याची बी गॅरंटी नाही. म्हणजे तुम्ही कसं वागलं पाहिजे मला सांगा. काय हिंमत आहे कोण्या पत्रकाराची अण्णाराव पाटलाच्या विरोधात लिहायची? चूक केली तर लिहिल, चूकच आयुष्यात करायचं नाही ठरलं, बरं चूक झाली बी एखाद्या वेळेस जाहीरपणे माफी मागायची सुद्धा आमची तयारी असते. कळत न कळत झाली चूक एखादी, होऊ शकत नाही अशातला भाग नाही, झाली बी तर जाहीर माफी मागायला सुद्धा कमी वाटत नाही आम्हाला. आम्ही जाहीरपणे माफी मागू जर झाली तर. पण शक्यतो चूक करायचीच नाही हे जर ठरवून आम्ही जर राजकारण करालो, यश येईल नाही येईल याचा आम्हाला तमा नाही. आम्ही एक पक्ष चालवतो, मला जाणीव आहे. एक महाराष्ट्र विकास आघाडी नावाचा पक्ष आम्ही गेल्या 10-12 वर्षापासून चालवतो. त्याच्यातले सगळे आम्हाला खास खळगे माहीत आहेत. मी विलासरावच्या विरोधात वागलो, पण सत्यासाठी वागलोय. लोकांनी माझं भाषण टीका म्हणून घेतलं, मी खरं बोललं ती शिव्या देतो अण्णाराव म्हणून लोकांनी समजलं. पण कुणी असं समजलं नाही की हे एक हिंट आहे, याच्यातून आपण सुधारायला पाहिजेत, हे नाही करायला पाहिजेत, हे अशा गोष्टी करू नये राजकारणी माणसानं असं वाटायला पाहिजेत. आणि या देशातला खरं म्हणजे विरोधक हा पहिल्यांदा संपवण्याचा सातत्यानं प्रयत्न चालू आहे. मला कळत नाही या राजकीय पक्षाचं किंवा या सत्ताधारी पक्षाचं. अरे विरोधक संपून तुम्हाला करायचे काय? सगळे भारतीय जनता पार्टीचे 555 खासदार निवडून आले. काय करणार तुम्ही? विरोधी पक्ष नाही तर नाही. काय करणार? ह्या देशाला काही उचलून दुसरीकडे नेऊन ठेवणार आहे? जास्तीत जास्त काय करताल? तुमच्या सोयीची जी घटना नाही ते सोयीच्या तरतुदी करून ठेवताल. एवढंच करताल, ह्याच्या पलीकडे नाही. तुम्ही एवढा हिंदू म्हणून जागरण करून जागर गोंधळ घालून बोलताय. सगळं जग हिंदू झालं. काय अख्खा मुसलमानाचा पाकिस्तान आहे, तिथं भांडणं होत नाहीत का? तिथं द्वेष नाही का? म्हणून माणसांनी सुद्धा, राजकारणी माणसांनी सुद्धा विरोधक जिवंत ठेवायचं राजकारण केलं पाहिजे. तेच जिवंत आहेत ज्यांनी विरोधकाला सुद्धा सांभाळलंय आणि त्यांचं सुद्धा मान सन्मान वाढवलाय. कधी कधी राजीव गांधीचं उदाहरण देताना अटल बिहारीला त्यांच्या सरकारमध्ये अटल बिहारला परदेश दौऱ्यावर किंवा कुठल्या त्या डेलिगेशनमध्ये पाठवलं होतं. काय गरज होती हो?
पण राजकारणी तोच खरा जो विरोधकाला सुद्धा विचारात घेऊन वागतो, राजकारण करतो, त्याला राजकारणी म्हणायचं. सगळे तुमचे निवडून, आता परवाच्या आपण महानगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या, एक लातूरच्या आणि अकोल्याची सोडली तर सगळ्या भाजपच्या आल्या. लगे बातमी आली, देवेंद्र आहे तो सब कुछ मुमकिन आहे. काय मुमकिन आहे याच्यात? किती पैसे वाटलात? एवढे जर पैसे, निवडणुकीचे पैसे जर तुम्ही या लोकांच्या विकासासाठी नगरपालिकेला, महानगरपालिकेला दिले असते तर नगरपालिकेमधल्या सगळ्या सिव्हिक ॲम्युनिटीज, ज्याला नागरी सुविधा पूर्वीत आल्या असत्या. पण आम्ही कधी कधी समजतो ना, हे चला सत्तेमध्ये आर्थिक वितरण तर व्हायला पाहिजेत आणि एवढे पैसे नाहीतरी जनतेपर्यंत. पण पैसे कुणं घ्यावं? गरिबांनी घेतले, काम करणाऱ्यांनी घेतले तर गोष्ट वाजवी आहे. कदाचित समजू शकतो आपण, जाऊ द्या ते गरीब होते, त्यांचं 4 दिवसाचं भागलं म्हणून. अरे प्राध्यापक घरात 2-2 बायको, नवरा बायको प्राध्यापक आहे आणि तुम्ही टीव्हीची मागणी करताय. लाज तरी वाटली पाहिजे. अधिकारी आहेत आणि तुम्ही पैसे मागताय. आमची 4 मतं घरात आहेत, कधी येणार मग तुम्ही? हा 9 नाही, एक भानगड आहे. मी म्हणलो पैसे द्यायला हरकत नाही. कुणाला द्या? जे दारोदार फिरतात, याद्या घेऊन फिरतात, पहिले 10 दिवसापासून काम करतात, त्याच्यासाठी पैसे दिले तर काही हरकत नाही. कारण ते सुशिक्षित बेकारच आहेत. आई वडिलांनी जर गहू तांदूळ आणले तर ह्यानं तेल मीठ तर घेऊन जाईल. एवढ्या पैशात त्यानं तेल मीठ घेऊन जात नाही, बाटली घेऊन जाते घरला. आईनं वडिलांना जेवण बनवलेलं असते, ह्यानं बाटली घरला घेऊन जाते. ही जर प्रक्रिया वाढत गेली तर ह्या लोकशाहीचं आणि देशाचं आणि ह्या देशाच्या जनतेचं कसं होईल, हा आमच्या पुढचा प्रश्न आहे. आणि मग ही बातमी पत्रकारांनी छापली पाहिजे. पण इतके बेशरम झालेत राजकारणी, आला सांगायची सोय राहिली नाही. नाक जर कापलं त्यांचं तलवारीनं तर काय होतं? नाक कापलं तर 2 सुराखत राहत की श्वास घ्यायला. इतकी परिस्थिती वाईट झालेली आहे. म्हणून याच्यावर कोणी विचार करते का? पूर्वी आम्हाला म्हणायचे की हे काम पत्रकारांनी केलं, पण पत्रकारांनी सुद्धा केलं तरी ह्यांना काही फरक पडत नाही. किती बदन. अहो जेलमध्ये जाऊन येणाऱ्याचा सत्कार करायचा जर आम्हाला सवयी लागल्या, किती वाईट गोष्ट आहे. हा, जेलमध्ये जाऊन आले, कलमाडी असतील, हे राजे असतील, हे असतील, ते असतील, त्यांचा सत्कार, हजारो कार्यकर्ते जाऊन. याला कुठेतरी स्पष्टपणे विरोध करण्याची गरज आहे. पूर्वी खेडेगावात आम्ही लहान असताना एक चड्डीवाला पोलीस जर गावात आला तर आम्ही घरात जाऊन बसायचो, कारण भीती वाटायची आम्हाला. आता काय अख्खा SP फौज घेऊन आला तरी लोकांना भीती वाटत नाही, काहीच वाटत नाही. म्हणून विरोध करणाऱ्यांनी आता पूर्वीचे जे काय आहे ते सेन्सिटिव्हनेसपणा राहिला नाही, आता बधीर झाले सगळे. मी काय म्हणलो, ज्यांना शिक्षा झाली त्यांचा निषेध करा ना. कोर्टाने शिक्षा दिली त्यांचा निषेध करा. अरे सन्मान समजता तुम्ही. मी थोडं आउटस्पोकन आहे असं मला म्हणतात, मी बोलतो. ताई मला माफ करतील, एक मच्छा आहे ती, बरं काय. आणि तुमच्यासाठी नाही, पण मी वस्तुस्थिती बोलण्याची सांगतो. सानंदा केसमध्ये विलासराव देशमुखाला 10 लाखाचा दंड झाला आणि कोर्टानं सांगितले की खिशातनं भरा. सावकाराला मदत केल्याच्या केसमध्ये, सानंदाची केस माहीत असेल तुम्हाला. सुप्रीम कोर्टानं दंड ठोठावला, त्यावेळेस अवजड मंत्री होते विलासराव. मग ती जरा बातम्या बरेच झळकल्या की 10 लाखाचा दंड, 10 लाखाचा दंड, जिकडे तिकडे पेपरला झाले. अहो 500 ते 1000 कार्यकर्ते हार घेऊन सत्कारला गेले. साहेब दंड झाल्यावर पहिल्यांदा आलेत लातूरला म्हणून. साहेबाला शिक्षा झाल्यावर पहिल्यांदा येत आहेत लातूर म्हणून 1000 कार्यकर्ते विमानतळावर गेले शिक्षा करायला. आम्ही काळे झेंडे घेतले होते, आम्हाला घातले जेलमध्ये. पण आमचं जी बातमी होती त्यांना आमच्या काळे झेंडे दाखवण्यामुळे त्यांना रस्ता बदलावा लागला. म्हणजे एवढी तर करावं लागलं ना. काय होत कसं नाही, होतंय, केल्याने होत आहे, आधी केले पाहिजेत. तुम्ही विरोध करायला शिका,
कोणी तुमची तमा बाळगेल नाही बाळगेल, पण तुम्ही स्पष्टपणे तुमच्या पत्रकामध्ये प्रिंटमध्ये लिहू द्या. काय म्हणावं या कोर्टाला तरी, सध्याची परिस्थिती कोर्टाची जर तुम्ही पाहिलं काय म्हणावं. मी तर म्हणेन की चांगले विचारवंत, चांगले सध्याचे जे काही विचार करणारे लोक आहेत त्यांना तर असं वाटतं की या देशात न राहिलेलंच बरं. काही नाही, इतकी मजबूर, प्रत्येक गोष्टीत मजबूर माणूस. विचार केल्यानंतर वाटते कुठंतरी सुसाईड करावं का, काय जे काही सगळं चालू आहे ते सगळं मनाच्या विरुद्ध, विचाराच्या विरुद्ध सगळं चालू आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून पत्रकारांनी आपल्याला समोर जायचं आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की एक अत्यंत खतरनाक प्रवास आहे. एकीकडे जीवन आहे, एकीकडे तुमचं हे सगळं आहे आणि याच्यातनं करिअर करायचं. मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. तो कोणता पत्रकाराला काढून टाकलं, रवीश कुमारला काढलं, मनोजला काढलं, तिवारीला काढलं. अशा म्हणजे त्यांनी जर स्पष्टपणे आणि त्यांनी स्वतःचे यूट्यूब चॅनल काढलेत आणि त्याच्या माध्यमातून आता ते जगत आहेत. त्यांचे सगळं काही ते गेलं. योगायोगानं मला रवीश कुमारशी बोलण्याचा प्रसंग आला. आमचे ते हरुणने त्याचा संपर्क साधूनला फोन करून दिला. मी त्यांना सांगितलं काढून टाकले ना, तुम्हाला बिलकुल काढून टाकू द्या, तुम्ही खंत करू नका, तुम्ही दुसरं चॅनल काढा त्याला काउंटर. त्यांनी म्हणले एवढे पैसे कुठे आहेत? अरे तुम्ही ट्रस्ट करा, ट्रस्ट खाली तुम्ही सांगा पब्लिकनं पैसे मागा, तुम्हाला आम्ही पैसे देतो, देणगी देतो, त्याच्यातनं तुम्ही ट्रस्ट करून काढा. तर त्यांनी सुद्धा तो विचार कन्सिडर केला की ही खरं आहे, पण आता आम्हीच जी काही काढून टाकलेली 4 एकत्र येतो का नाही की हा आमचा पुढचा प्रश्न आहे म्हणलं. पण या म्हणलं तुम्ही एक असं मोठं ट्रस्ट करा जेणेकरून डायरेक्ट तुम्हाला लोकांचे प्रश्न जे सरकार पुढे ठेवता येतील. त्याच्यासाठी तुमच्या विचाराचं, हे तुम्ही जी बोलता त्या विचाराचं एक चॅनल होऊ द्या आणि त्याला जनतेतनं मदत मिळेल. खूप लोक आहेत, दानधर्म करणारे काही कमी लोक नाहीत. आमच्यासारखे खूप लोक आहेत दानधर्म करतात, जे चांगल्या कामासाठी खर्च करतात. आम्ही तर ते चांगलं काम कशाला समजतो, आम्ही चांगलं काम त्याला समजतो जे जनतेच्या उपयोगाचं आहे. ते चांगलं काम आहे. जनतेच्या तळागाळातल्या माणसाच्या मदतीला आपण पडतो, ते चांगलं काम आहे आमचं. मी देव, धर्म, जात, पंथ, प्रांत, भाषा, लिंग, भेद विरहित समाजकारण, राजकारण, स्वतःचा व्यवसायसुद्धा. देव नाही, धर्म नाही, जात नाही, पंथ नाही, मानवता हीच आपलं सगळं सर्व काही. म्हणून ज्या माणसाला आत्ता आमची ती जळगाव कुठलीच पत्रकार लहान मुलाला उचलून लावून जळगावच्या, हां बघा, त्यांना कोणी सांगितलं का तिच्यावर काही मजबुरी होती की बिचारावर घरची अर्धांगिनी सोडून जायची वेळ आली तरी त्यांनी त्याला दिली नाही. ही व्रत आहे सेवेचं. म्हणून त्यांना मनापासून खरं म्हणजे मानाचा मुजरा तुमच्यासारख्या माणसाला. आणि हा देश लोकशाहीवर नाही तर काही जे NGO काम करतात, काही जे काही प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्यावर हा देशाची लोकशाही विसंबून राहिलेली आहे असं मला म्हणलं तर कदाचित गैर होणार नाही. म्हणून या देशाला जर व्यवस्थित ठेवायचं असेल बांधवांनो, काही मिळेल नाही मिळेल, मला सत्ता मिळाली नाही, मी माझ्या विचारधारेने मी चालतो, मला सत्ता मिळेल का नाही याची मला गॅरंटी नाही. अशा परिस्थितीमध्ये तर मला तर वाटत नाही. पण असू द्या, नाही मिळाली तर नाही मिळाली. पण मी बरेचसे गोपीनाथराव मुंडे, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे मला भाजपमध्ये या अण्णाराव तू फक्त फॉर्म भर, तुला दोन्ही अंगी निवडून आणतो असं म्हणून माझ्याकडे एक पाशा पटेलच्या माध्यमातून 8 महिने चक्रा मारत होते. पण माझ्या तत्वात पक्ष बसत नव्हता तो आणि मी काय जाण्याचं धाडस केलो नाही. मी म्हणलो मला तुम्ही भाजपमध्ये यायला सांगू नका, मला दुसरं कुठेही आणखीन गेलं तर माझ्या विचाराचे साम्य जे साधतील त्यांच्यासोबत मी जायला निश्चितपणाने तयार आहे. पण तुमच्यासोबत मी येऊ शकत नाही. तुम्ही केवळ धर्म आणि जात पंथ यांच्यावर राजकारण करणारी माणसं आहेत आणि ह्या देशाला ही पूरक नाही आहे. हा देश जाती धर्मामध्ये अनेक जाती धर्मामध्ये वाटायला त्यांना संघटित कसं ठेवता येईल हा पहिल्या देशापुढचा विषय आहे. हे सगळे राज्य संघटित राहिले पाहिजे, सगळे जाती धर्माचे लोक संघटित राहिले पाहिजेत. म्हणून थोडा विचार काँग्रेसची फिलॉसॉफी जी होती सर्व धर्म समभाव
आणि सद्भावना सगळ्याबद्दलची भाईचारा हे जे वातावरण होतं ह्याचे थोडे विचार मिळते जुळते आपल्याला आहेत. म्हणून कदाचित आम्ही मी 15 वर्षे काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, पण त्यांचेसुद्धा घराणेशाहीचा विषय जेव्हा पुढं आला, भ्रष्टाचाराचा विषय पुढं आला, जेव्हा व्यभिचाराचा विषय पुढे आला, स्कॅन्डलचा विषय पुढे आला, त्यावेळेस मला असं वाटलं की यांच्यासोबत जाऊन आपण कलंकित होऊ नये, असं म्हणून आम्ही तेव्हापासून बाहेर पडलो. ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला, पण या सगळ्या गोष्टीला साक्षीदार पत्रकार आहेत. आणि म्हणून पत्रकाराचा जो चौथा जो खांब आहे, या चौथ्या खांबाकडे बघत असताना निव्वळ चौथा खांब 4 खांदेकरी झाले तर माणसाला उचलून न्यायला सुद्धा तेवढे सफिशियंट आहेत. एक नसलं तर थोडं असं, म्हणून चौथा खांब आवश्यक आहे. तर चौथ्या खांबाला सुद्धा काही चांगले पत्रकार आहेत, चांगले पेपर्स आहेत, जे की त्यांचंसुद्धा सर्वे करून, त्यांचासुद्धा विचार करून अशा पेपरनासुद्धा शासनाने अत्यंत चांगल्या प्रमाणे मदत केली पाहिजे. इवन जेणेकरून हे पत्रक विकले नाही पाहिजे. पुणे एका सत्ताधारी त्यांना लिस्टवर घेतात आणि त्यांच्या सोयीचे माणसं आहेत तेच लिस्टवर आणतात पेपर, आणि त्याच पेपरला त्यांच्या जी काही ॲड आहेत शासकीय ॲड त्यांना देतात. हे जे काही लिस्टवर आहे, अक्रडेशन देत असताना सुद्धा 17दा विचार करतात ही नाही ते जिथं कुठाने करेल ह्याला अक्रडेशन द्यायचं का नाही, यासुद्धा गोष्टीचा विचार करतात. जेव्हा पत्रकारीमध्ये त्याला 6-7 वर्ष 8-10 वर्ष झाले, त्याला अक्रडेशन द्यायला काही हरकत नाही, कारण त्याला मुक्तपणे फिरू द्यायला पाहिजे, त्यानं जायला पाहिजेत. आणि त्याच पद्धतीनं हे पत्रकारीमधलं काम करावं लागेल, जेणेकरून आपल्यामध्ये आणि सरकारमधला जो दुवा आहे जनतेतला आणि सरकारमधला, हे पत्रकार एक दुवा आहे. जसं सूर्याचं किरण पृथ्वीवर येण्यासाठी इथर नावाचा पदार्थ काम करतो, तसं आपले प्रश्न, जनतेचे प्रश्न सरकार पण ठेवण्यासाठी हा इथर नावाच्या पदार्थासारखं पत्रकार काम करतो आहे. त्यालासुद्धा शक्ती देण्याची गरज आहे. मध्यंतरी भूकंपामध्ये, कोविडमध्ये आपल्याकडे एक थर आला होता जो इथरला डिस्टर्ब करत होता. त्याच्यामुळं आपल्याकडे सूर्यप्रकाश येत असताना अतिशय ज्या पद्धतीने यायला पाहिजे येत नव्हता, पण ते कोविडमध्ये प्रदूषण कमी झालं आणि तुझं डायरेक्ट यायला लागला. तत्वतः एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार करायचं असेल, हा देश टिकला पाहिजे. हा देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. छोट्याशा स्वार्थासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या छोट्या पदासाठी देश विक्रीस काढणे किंवा देशाला वेठीस धरणे ही काही काम सरकारचं नाही आहे. पण त्याला जर वटणीवर आणायचं असेल, त्याला जर ताळ्यावर आणायचं असेल तर हे पत्रकार करू शकतात. नाही जरी किती जरी बेश्रम झाला तर शेवटी यांची 4 चौघात मांडत असताना किंवा बातमी लिहिताना त्याची त्यांना भीती वाटत असते. हे पोलिसाला भेट नाहीत राजकारणी. यांना जर भीती कुणाची वाटत असेल, जी काही थोडीफार वाटते, कोर्टाची सुद्धा भीती वाटत नाही. अजिबात खोट आहे. कोर्ट, पोलीस किंवा CBI, RD, JD ही काही ED फिडी ह्याची भ्यायला भीत नाही. ते ED येणार आहे म्हणून भीतात काय, पैसे येतील घेऊन जातील ह्याच्यासाठी भीती वाटत नाही त्यांना. पण EDचं धाड पडली आणि एवढे झाले म्हणून त्याची बदनामी समाजात होईल याच्यासाठी थोडं, हा माणूस, राजकीय माणूस फक्त भिला तर थोडं बदनामीला भीतो आणि ह्या बदनामीपासून दूर राहता येईल. आणि बदनामी होते कोणाच्या माध्यमातून, एक तर इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, नाहीतर सोशल मीडिया. मग या मीडियाला थांबवण्यासाठी तो सातत्यानं प्रयत्न करत असतो बदनामीपासून दूर राहण्यासाठी. तर हा जो इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्याच्याच्या माध्यमातून त्याची बदनामी होऊ नये याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. आता तुम्ही बघितलं असाल, आम्ही स्पष्ट का बोलतो, कोणीतरी बोललं पाहिजे. चोराला चोर म्हणायची हिंमत आता कोणामध्ये राहिली नाही. चोराला सुद्धा चोर साहेब या सत्कार करतो तुमचा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. चोर साहेब म्हणायची वेळ आली. चोर नुसतं म्हणायचं मत नाही त्यानं म्हणलं अरे चोर म्हणतोस का, चोर साहेब म्हणायची वेळ आली. म्हणून या लोकांना जर कुठं अडवता येईल, तर यांची बदनामी कुठं करता येईल, तर चौरस्त्यावर उभारून त्यांच्या विरोधात बोललं पाहिजे. आणि तेच काम पत्रकारातून तुमच्यासुद्धा झालं पाहिजे. काय रोटी तुम्हाला मिळेल नाही तर नाही मिळेल, आणि जन्म ज्यानं दिला आहे त्याने तुमच्या रोटीची व्यवस्था केली आहे. तुम्ही जास्त रोटीला घाबरत जाऊ नका, पण तुम्ही अशी पत्रकारिता करा जेणेकरून गवा भेऱ्यासारखी सोबत नावाचं दैनिक होतं. स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये ब्रिटिशाच्या विरोधात पत्रक छापत होता. लोकमान्य टिळक ब्रिटिशाच्या विरोधात पत्रक छापायचे आणि बरेच वेळ त्यांना जेल झाली, हे झाली, त्याला भिले नाही त्यांनी.
पण लिहिणं त्यांचं काम होतं, खरं रस्त्यावर आणणं. आणि जो खरा पत्रकार आहे त्याला कुठलीही पाठपूजा देवधर्म करायची आवश्यकता अजिबात नाही. त्यानं खरं लिहिला की त्यानं त्याचं कर्तव्य पार केला असं समजायचं. हीच त्याची पाठपूजा आणि प्रार्थना देवापुढची असं समजलं तर गैर ठरणार नाही. म्हणून पत्रकारांनी खरं लिहा. याच पुण्यातून कुणीतरी अजगर का दाता राम भेटेल. तुम्ही असं समजू ना की तुम्हाला आम्हाला कोणीच नाही, वाळी नाही. तुमचे सगळे वाळी आहेत, पण तुम्ही फक्त खरं, तुमच्यातलं खरं पण बाहेर येऊ द्या. पत्रकाच्या माध्यमातून येऊ द्या, ॲटिट्यूडच्या माध्यमातून येऊ द्या. निश्चितपणानं तुम्हाला एक ना एक दिवस चांगला येणारच आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही, असं मी लिहिलं आहे खालीच. कारण सत्याला थोडं परेशानी असतेच, असू द्या, पण त्या परेशानीतूनच एक दिवस चांगला निर्माण होणार आहे. आणि म्हणून एक ना दिवस तुमचे खऱ्या विचाराला सन्मान करणारी माणसं राजकारणात निश्चितपणानं येतील. अशा बाळगूया आणि त्यांचा सन्मान करून आपण, मी जास्त लांबत गेलेल्या भाषणाला इथं पूर्ण विराम देतो. बोलण्यासारखं बरंच काही आहे. आपण सगळेजण आलात, बाहेर जिल्ह्यातून आलात, बाहेर राज्यातनं वेगवेगळ्या ठिकाणाहून आलात. तुमचं लातूर नगरीमध्ये मनापासूनचं हार्दिक स्वागत करतो. ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्यांनी पुरस्कार दिला त्यांचासुद्धा, ज्यांच्या वतीनं पुरस्कार हे आपल्याला मिळालेले आहेत त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो. आजच्या या चांगल्या प्रसंगी आपण सगळेजण एकत्रित आहे. एक चांगला विचार आपण करूया, एक चांगला विचार. आणि सत्य तो एकच धर्म, सत्याचा धर्म आपण पाळूया. जी खरं आहे ते लिहा. खोटंसुद्धा लिहिण्याच्या भानगडीत नाही पडायचं आपण. जे खरं आहे ते पण लोकांसमोर आलं पाहिजेत. आणि लोकांसमोर आल्यानंतर आता हे जरी किती जरी मातब्बर सरकार असेल, जरी हे सगळे महानगरपालिका असेल किंवा केंद्रातलं सरकार जरी मातब्बर असेल, तर या देशात खरं लिहिलात, खरी प्रेरणा दिलात, लोकांना चालना दिलात आणि खरं जर लोकांपुढे आणलात तर या लोक या देशातल्या सरकारला रस्त्यावरून अडवतील किंवा ह्या देशातल्या सरकारला घरी बसतील. ते गदाफी होईल, श्रीलंका होईल, बांगलादेश किंवा मग नेपाळसारखी परिस्थिती या देशात निर्माण होणार नाही. याच्यासाठी तुम्ही खरं लिहा आणि या सरकारचं डोकं ताळ्यावर आणा. अन्यथा पुढील फार काळ वाईट येईल. हे काम, प्रामाणिक काम करण्याचं काम पत्रकारांनी करावं, आपण करावं. एवढे आपल्यापुढे आपली माझी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जेवणाची व्यवस्था याच ठिकाणी केली आहे. कृपया बसून घ्यावा. आणि यतीशाबाईंना विनंती करतो की त्याने स्टॉल लावावा. आणि साधं जेवण पण आहे. आणि आभार. बोलो आप एक मिनट.